Hello friends, my name is Akshata Zadbuke. Merry Christmas all! Merry Christmas to everyone. Yes, welcome to my YouTube channel. Today we are going to celebrate the Christmas festival and my two kids is very exciting to celebrate the Christmas festival. So let's see. आज माझं छोटंसं डेकोरेशन बघूत. हां, लास्ट टाइम सारखं माझं यावेळेस मोठं डेकोरेशन नाही झालेलं आहे कारण दोन मुलांमध्ये थोडं डेकोरेशन करणं टफ झालेलं आहे. तर तुम्ही लास्ट टाइमचा माझा व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला काही टिप्स हवे असतील किंवा काही हवं असेल तुम्हाला डेकोरेशनच्या बाबतीत तर तुम्ही माझा लास्ट टाइमचा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघू शकताल. ह्यावेळेस छोटंसं जसं मी एक डेकोरेशन केलेलं आहे आणि माझ्या मुलांबरोबर खूप छान असं टाइम स्पेंड केलेला आहे. आणि दोघं मुलं असं केक खाण्यासाठी एकदम एक्साइटेड आहेत. तर चला आता मग माझा छोटासा व्हिडिओ बघूत आज. ओके, जसं मी डेकोरेशन केलं, काय केलं आहे, तर एकदम छोटासाच आहे व्हिडिओ. तुम्हाला सर्वांना आवडेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना पण शेअर करा. आणि असंच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येईन. तर चला मग आपण माझा व्हिडिओ बघू. आमच्या क्रिसमसची सुरुवात तर ही रिचीज केक शॉपमधूनच होते. आणि मग ते आमचा बर्थडे असो किंवा ॲनिव्हर्सरी असो किंवा काही फेस्टिवल्स असो तर आम्ही केक हा फक्त रिचीज केक शॉपमधूनच घेतो. हे शॉप तुम्हाला पुणे बावधनमध्ये आहे आणि बरोबर ICICI बँकच्या बाजूलाच आहे बावधनमध्ये. तर इथे केक खूप सुंदर मिळतात आणि एवढे सॉफ्ट असतात इथले केक आणि खूपच टेस्टी असतात. त्यांचे केकचे सगळेच व्हरायटी खूप छान आहेत. त्यांचे फ्लेवर्ससुद्धा खूप मस्त आहेत आणि खूप छान आहे शॉप. हे तुम्ही नक्की व्हिजिट करा त्या शॉपला. तर आता मी माझ्या डेकोरेशनला घेते आहे आणि दोघांचा हट्ट चालू आहे की मी करणार. दोघे खूप एन्जॉय करत आहेत. तर मी आता क्रिसमस ट्री घेतलेली आहे आणि क्रिसमस ट्रीला डेकोरेशन करण्याचा प्लॅन आहे. तर एक एक गोष्टी मी हुडकत आहे की कुठे काय काय ठेवलेली आहे, काय काय नाही. तर आता मला स्नोमॅन मिळाला आहे तर मी स्नोमॅन माझ्या क्रिसमस ट्रीला लावत आहे. तर वेदांतसुद्धा थोडं ऑलमोस्ट क्रिसमस ट्रीला डेकोरेट केलेला आहे. डेकोरेशन तो करत आहे आणि चिराचा पण हट्ट चालू आहे कारण की त्याला या सगळ्या गोष्टी न्यू आहेत. तर तो म्हणत आहे की मम्मा मला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, मला पण मम्मा प्लीज लावू दे मम्मा. तर तो पण खूप छान सगळीकडे डेकोरेट करत आहे. आणि हा जो मी स्नोमॅन आणलेला आहे तो मी बेल्जियममधून आणलेला आहे, युरोपमधून. खूप काही गोष्टी मी युरोपमधून आणलेल्या आहेत पण त्या काढलेल्या नाही आहेत मी कारण की मुले लहान असल्यामुळे ते फुटण्याचे चान्सेस असतात. तर मी नाही घेतलेला आहे. अरे वा, हा तर सांताक्रूज माझा लंडनचा आहे आणि जेव्हा माझा भैया फर्स्ट टाईम लंडनला गेला होता तेव्हा तो मला तिथून आणला होता आणि ऑलमोस्ट त्याला एक 10 to 15 इयर्स झाले तरी पण मी त्याला अजून खूप छान जपून ठेवलेली आहे. तर अशा सगळ्या छान छान गोष्टी आहेत मला जपून ठेवण्यासाठी खूप आवडतात कारण की त्या गोष्टी आणि परत आपल्याला एक आठवणी म्हणून जपून ठेवता येतात आणि कुठे ना कुठेतरी ते छान डेकोरेट म्हणून वापरता येतात. तर ऑलमोस्ट माझा क्रिसमस ट्री रेडी आहे. दोन्ही मुलांनी खूप छान डेकोरेट केलेलं आहे क्रिसमस ट्रीला माझ्या. आणि आम्ही आता छान सॉन्गसुद्धा म्हणत आहोत. अरे वा, आता तर केक कटिंगचा टाईमसुद्धा आला आहे. जे मुलं माझे वाट बघत होते केकसाठी. तर बघा तुम्ही आपण आता केक किती सुंदर आहे हा. माझ्या मुलग्याचे एक्सप्रेशन बघता, लहान मुलग्याचे, ओ वाव, सो वाव करतो तो. खूपच सुंदर केक होता, टेस्टी होता केक एकदम. खूपच छान आहे केक. लहान मुलगा माझा कॅप घालून घेण्यासाठी रेडी नाही आहे आणि आता इथे वेदांत केक कट करत आहे आणि चिराग क्लॅप करत आहे. इवन चिराने सुद्धा केक कट केलेला आहे हा. आणि आता वेदांत माझा एन्जॉय करत आहे केक. आम्ही सुद्धा एन्जॉय करत आहोत आणि लहान मुलगा पण आपला पण डिश घेऊन बसलेला आहे खाण्यासाठी. आणि अशा प्रकारे अति सुंदर माझ्या मुलाने डेकोरेशन केलेलं आहे. तर मी आणि माझे हजबंडसुद्धा केक आता खात आहोत. खूपच सॉफ्ट आणि खूपच यम्मी केक आहे. नक्की तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करा.
तर अशा प्रकारे सुंदर डेकोरेशन केलेलं आहोत आम्ही क्रिसमस ट्रीचं. दरवर्षीप्रमाणे मला ह्यावर्षी जास्त झालं नाही करणं. तुम्ही मागचा व्हिडिओ बघात माझा लास्ट 2 इयर्स बॅकचा, तर ते जे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे मी. मी सगळेच फेस्टिवल खूप छान सेलिब्रेट करते. हा आमचा लास्ट इयरचा फोटो आहे आणि आता काही फोटोज क्लिक केलेले फोटो आहेत. जर तुम्हाला माझं चॅनल हे आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि वेदांना सांताक्रूजनी एक मॉर्निंग सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. ते तुम्ही मी एक छोटंसं रील केलेलं आहे. त्या रीलमध्ये तुम्ही बघू शकतात की वेदांत किती एक्सायटेड होता सांताक्रूजचं गिफ्ट घेण्यासाठी. ते लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन रीलची. तर अशा प्रकारे आम्ही आमचा डे खूप छान स्पेंड केलेला आहे. खूप छान माझ्या मुलांबरोबर मी टाईम स्पेंड केलेला आहे. तर बघा तुम्ही माझा व्हिडिओ. चला मग तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीज बरोबर सुद्धा हा व्हिडिओ माझा सेंड करत. अँड थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.